मिरची. काय तुम्ही म्हणाल तिखट मिरची असते, ठेचा असतो आणि ही काय चटपटीत मिरची. अहो, ही रेसिपी एकदा ट्राय करा, पुन्हा पुन्हा कराल. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, लसूण, कोथिंबीर आणि अर्ध लिंबू. आता सुरुवातीला तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्ती घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि हे घातल्यानंतर आता लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे. आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचे कोथिंबीर. तर कोथिंबीर घातली आणि आता यामध्ये धना पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू जे घेतलं होतं ते पिळून घालायचं आणि यामध्ये थोडीशी साखर. तर साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला किंवा स्किप केली तरी चालेल, पण साखरेमुळे एकदम बॅलन्स राहते चव त्यामुळे. त्यानंतर 10 मिनिट झाकून ठेवायचं आणि त्यानंतर घालायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तर अशा प्रकारे तयार आहे चटपटीत अशी ही मिरची. चटपटीत मिरची तुम्ही